आज एक महत्वाचा दिवस आहे, कारण धनुष्यबाण हे चिन्ह कुणाचं आणि घड्याळ कुणाचं याच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। दोन्ही गटांना युक्तिवाद करण्यासाठी 3 तासांची वेळ आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह, तर नाव आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात आजपासून अंतिम सुनावणी सुरू होतीये। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठामध्ये 2 दिवस हा युक्तिवाद चालणार आहे। तर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची आज सुनावणी होण्याची शक्यता कमीच आहे, असं वकील आसिम सरोदे यांचं म्हणणं आहे। आरवली पर्वतरांगांसंदर्भात तातडीची सुनावणी असल्यामुळे पक्ष आणि चिन्हावरची सुनावणीची शक्यता धूसर असल्याचं आसिम सरोदेंनी म्हटलं। सकाळी 11:30 वाजता सुरुवात केली तरच आजच्या सुनावणीची शक्यता आहे, असं सरोदेंनी सांगितलं। एक फेसबुक पोस्ट आपण बघूयात। आसिम सरोदे यांची सुप्रीम कोर्टात आज मूळ शिवसेना पक्षाची सुनावणी करू नये असं मागच्या सुनावणीमध्ये सांगितलं। युक्तिवादासाठी वेळ सुद्धा सांगितली। तर दुपारी 1 वाजेपर्यंतच चीफ जस्टिस सूर्यकांत यांच्या नियमित कोर्टाचं काम चालेल आणि त्यानंतर चीफ जस्टिस सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्यासमोर आरवली पर्वतरांगेंसंदर्भात तातडीची सुनावणी होणार आहे। त्यामुळे पर्यावरण विरोधी केसवरती आज दुपारी 1 वाजता तातडीची सुनावणी होणार असल्याचं आसिम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी आज घेतली जाईल अशी आशा करता येणार नाही। त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी संदर्भात आजची शक्यता जरा कमीच आहे, कारण आरवली पर्वतरांगेसंदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये दुपारी 1 वाजता तातडीची सुनावणी आहे। त्यामुळे ही सुनावणी होईल की नाही शंका आहे, असं आसिम सरोदे यांनी सांगितलं। अँटी डिफेक्शन लॉ आपण 1985 साली केलेला आहे। माननीय राजीव गांधी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस डिफेक्शन रोखण्यासाठी हा कायदा केला आहे आणि याच्यामध्ये स्प्लिटची प्रोव्हिजन काढून टाकलेली आहे। मुख्यत्वेकरून 2/3 जर सदस्य मर्ज झाले एखाद्या दुसऱ्या पक्षामध्ये तरच त्यांचं सदस्यत्व राहू शकतं। पण आता मध्यंतरी याचं इंटरप्रिटेशन इतकं विचित्र झालंय की तो आता कायदा काय आहे आणि तो कसा इंटरप्रिट होतो हेच आता कळायला एक माझ्यासारख्या अभ्यासकाला एक थोडासा कठीण प्रश्न